सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही जातो आहोत मालवणी जत्रेत. म्हणजे आमच्या इथे एक सेक्टरला चारकोपमध्ये एक सेक्टरला मालवणी जत्रा भरते दरवर्षी 1 वीकसाठी आणि आज तिचा लास्ट डे आहे. सो आम्ही आज जातो आहे. हा व्लॉग पण खूप लेट येणार आहे बिकॉज आधीचेच व्लॉग आले नाही आहेत अजून. एक एक करून मी टाकते. आज संडे आहे. आज खरं एक टाकायचं होता बट मी कालच एक टाकलेला. सो मी उद्या एक टाकते कारण एडिटिंगला थोडासा टाईम जातो आहे माझा आणि माझ्या एक्झाम्स पण सुरू होत आहेत उद्यापासून म्हणून. आणि सगळे आम्ही रेडी झालो आहे. मी नॉर्मल खाली ट्राउझर आणि वरती असं टी शर्ट घातलं आहे. दीदी वगैरे दीदी आणि पप्पा पण रेडी झालेले आहेत. सो आता आम्ही निघतो आहे. आता मी पोचलो आहे जत्रेत. थांबा तुम्हाला दाखवत. हे बघा एंट्रन्सलाच असं त्या लोकांनी देऊळ बनवले. पप्पा यांनी कुठला देऊळ बनवलं? बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वराचं देऊळ बनवलं आहे. थांबा मी बघा. इफ दिसत असेल तर बघा. नाही दिसत बिकॉज खूप जास्त गर्दी आहे. इथे स्टेज आहे. तिकडे पण कार्यक्रम वगैरे असतात. इथे सगळ्यांना बसायला जागा आहे. आणि इथून आतमधून जत्रेत जायचा रस्ता. सो हे ही एक साईड आहे आणि त्या साईडला पण आहे थोडंसं. सो आता इथे अर्धा ग्राउंड ते 6:15 एवढी गर्दी आहे. 6:15 एवढी गर्दी आहे इथे. आणि मग पप्पांना आम्ही सांगत होतो की 7ला एवढ्या लवकर चालू नाही होत. आणि लास्ट डे आहे त्यामुळे खूप जास्त क्राऊडेड आहे. तुम्हाला इफ नेक्स्ट इयर लागेल तेव्हा मी सांगेन, तेव्हा तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तेव्हा तुम्ही वीकडेजमध्ये या. लास्ट म्हणजे ती मोस्टली 1 वीकच असते, संडे टू संडे. हे बघा इथे सगळे म्हणजे मालवणी गोष्टींचे स्टॉल्स आहेत किंवा काय काय ॲक्सेसरीज आहेत, असं सगळं आहे. हे बघा इथे स्कॅनिंग सुरू झालेलं आहे. स्कॅनिंग म्हणजे घेता येत की लोक काय मोस्टली आता पप्पांचं चालू. पप्पांना पप्पा काय काय घेतात? पप्पा काय घेतात माहिती? ते मुखवास म्हणजे ते दुकान त्याचं आहे. बघू तर पप्पा काय घेतात ते एक्झॅक्टली आम्हाला पण नाही माहिती. पप्पा नाही माहिती तर मी दाखवते. म्हणजे एंड ऑफ द ब्लॉग आम्ही दाखवू आम्ही काय काय घेतलं, असं विचार कितीला होतं किंवा मी आत्ताच दाखवेन. आणि इथे सगळं म्हणजे खूप छान आहे. दिसतंय तरी छान. तुम्हाला यातलं काय जत्रा बघायला आलं की मांजरीचं पिल्लू बघते. ते काय हो पकडत ते मसाला काही हे वाला घ्या. हे वाला किंवा हे गोड बडीशेप पाहिजे मला. बोलते एक तर ही वाली घे किंवा ही वाली घेतल्या. एवढं आहे ना. चांगली आहे. घेऊ शकतो. हे कसं आहे हो? 60 रुपये 100 ग्राम सगळे. राहू दे. ती 60 रुपीजला 100 ग्राम आहे. तर माहीत नाही बापा किती. 30 रुपयाची काय देऊ? कारण आमच्याकडे बडीशेप कोण जास्त खातच नाही. मीच खाते. कधी कुठलीही बडीशेप असो. साधी असो तर पप्पा खातात. ही वाली अशी कोण जास्त नाही खात. मला आवडते, मी खाते. त्याच्यामध्ये सगळं फ्रुटी असतं, गोडवालं असतं, त्यामुळे मला आवडतं. हे पप्पाच्या सगळ्या बिया असतात आणि ज्या सीड्स, पम्पकिन सीड्स वगैरे, फ्लेक्स सीड्स ते काहीतरी घेतात. माहीत नाही. अरे सगळ्या बियांचं होतं ते. मी जे काय घ्यायचं. मम्मा आणि पप्पा आता हे घेत आहेत थिंग्स पिठी.
आमच्या घरी पिठी म्हणजे ना एकदम कम्फर्ट फूड आहे. मोस्टली कोण इथे जे मालवणी असतील ना किंवा कोकणातले त्या लोकांना खूप आवडत असते पिठी. बिकॉज आमच्या घरी तर असतेच, आठवड्यातून एकदा दोनदा असते. आम्ही आधी स्वतःहून बनवायचो पण घरी, आजी बनवायची. आता आजी नाही बनवत. हां, ते पोळी भाजून तळतात, त्याची पिठी बनवते, कुळताची. सो आम्ही आता तेच खायला आलो. थांबा मी दाखवते तुम्हाला इथे काय आहे. असं चहात घालून खायचे पोहे. माय फेवरेट आंबावडी, मला खूप जास्त आवडते. आंबावडी पण आवडते, लसूण चटणी पण आवडते, आवळा पण आवडते. आवडतं का इनफॅक्ट सगळंच. स्टील आंबावडी खूप आवडते मला. दीदीला नाही आवडत. दीदीला आंबे नाही आवडते. तुला आंबेच नाही आवडते. हां, मला आंबावडी आवडते. हिला वडी आवडते, आंबे नाही आवडते. आंब्यांचीच म्हणते. पप्पा तर हिला बोलतात तू मालवणी सोबतच नाही, आंबे आवडत. काय करू, तू मालवणी सोबत ना बोलतात, आंबे नाही आवडत. अरे आवडत नाही असं नाही, मी खातच नाही. आवडत खाल्ली तरी एखाद दुसरी फोड खाईल ना, एखाद दुसरी. अनहेल्दी खाते फक्त मी. कसं मी सगळं मी बॅलन्स खाते. मी फ्रुट्स पण खाते, मी अनहेल्दी पण खाते. जे घरचे आहेत व्हिडिओ बघणार आहेत आता माहिती आहे. माहिती आहे तुम्हाला की मी किती हेल्दी खाते. सगळे हेच बोलले मी फ्रुट्स खाते, फ्रुट्स नाही खाते. हां, विचार मम्माला, मम्मा मी फ्रुट्स खाते ना. काय सर्व खाते, बाकी पण खाते. तेच बोलते ना, मी दोन्ही पण खाते, अनहेल्दी फक्त अनहेल्दी खाते. सो आम्ही त्या दुकानातून हे सगळं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय पिठी आहे, मालवणी मसाला आहे, परत तिळकूट आहे आणि चहात घालून खातात ना ते पोहे. स्वतः मी पुढे पण बघतोय पप्पा एक मम्मीला सजेस्ट करतात आपण हे घेऊया, ते घेऊया. माझ्या लोकांची स्कॅनिंग सुरू होते. पप्पा एक सजेस्ट करतात, मग स्कॅनिंग सुरू होते. बघूया आता कसं होतंय, काय होतंय. तर हेच ना वरचं बॅनर असं होतं हे. ही लोक हां, हे बघा तिथे जे लिहिलंय, काय लिहिलंय, बघतास खडे मालवणी सुखो मेवो असा खडे. सो ती लोक वेंगुर्ला, कुडाळ वेंगुर्ला असतात. भाई ही लोक कसे एवढं अंदाज लावतात देव जाणे, मला काहीच नाही कळतात. भाषा तेवढं कळतं पण आपल्याकडे मालवणी बोलतो. अरे मालवणी, हे पण मालवणीच आहे. हे पण मालवणी, बट टाईप वेगळा आहे. हां, आम्ही देवगडचे आहेत, देवगडचे. सो आम्हाला लोकांना माहिती आहे. आता मिळालं लोणचं घ्यायला. सगळं घे आणि फुकट 100 रुपये देणार. एक किती खाणार खाऊ 170 रुपये. एक खाऊ का आपण दोघं पण. मिक्स देशील का? मिक्स आपको सीधे एक पाव में 2 पैसा दे ले लो, आधा पाव आधा पाव. हां चालेल ना. सो आता मी घेतोय मिक्स लोणचं. मिक्सच घेतोय ना पप्पा आपण. मिक्स हे नको घेऊया, हे मिक्स करून घेऊया. हां ठीक आहे, चालेल. थोडं थोडं सगळे मिक्स करून घेतो आपण. मोस्ट टेम्पटिंग ते बघा, मिरचीचं लोणचं वगैरे आम्हाला. मला हे 3 द्या ना मिक्स. त्या मिरचीमध्ये सगळं घातलेलं आहे. काय अख्खी चक्की मिरची आहे त्याच्यात. दोन द्या ना. गाईस आम्ही घेतलं आहे लोणचं. आम्ही हे वाला घेतलं कारण आमच्याकडे लोणचं फक्त पप्पा खातात आणि मी खाते. आमच्याकडे 2 जणच लोणचं खातात. एक तर मी, एक तिकडे मम्मी बघा, मम्मीचं वेगळंच चालू आहे. मम्मी तिकडे ना असं हे आहे, देवाची वगैरे, देवाचे पाठ फोटो वगैरे ते सगळं आहे. सो ते बघते. थांबा मी दाखवते. इथे पण आहे. हे बघा,
हे 300 होते. हे पण 300 होते. आता नवीन आहे. हे बघा इथे ना समोर पालखी आहे, तर थांबा मी तुम्हाला दाखवते. आमच्या गावाला देव निघतात, असं आमच्या गावाला देव निघतात. So हे इथे त्या लोकांनी सेट केलेलं आहे. इकडे मम्मा पप्पांनी काहीतरी ते मंचुरियनचं काहीतरी बनवायचं घेतलं आहे. मम्मा काय घेतलंस तिकडे? काय कुठे ते आता मसाला मंचुरियन चिकन तंदुरी बिंदुरी सगळे करायचं मसाला मॅरिनेट करायचं मसाला. त्याला मॅरिनेट करून नंतर तळू वगैरे तळू किंवा एअर फ्रायरमध्ये आपण हे करू शकतो. हां एअर फ्रायर जास्त बेस्ट आहे, बिकॉज एअर फ्रायरमध्ये जास्त तेल नाही लागत. पण आता असं पण काही काही जण बोलतात की एअर फ्रायर वगैरे नाही यूज केला पाहिजे, असं कधीतरी यूज करायला चालू शकतो. हां डिपेंड. सगळ्यात सुका best. मच्छी दाखव. सुकी मच्छी काय थांबले तिकडे ते? ते वेगळ्या वेगळ्या टाईपची सुकी मच्छी आहे. आता माहित नाही मम्मी पप्पा पण घेणार आहे. मम्मा कुठे गेली? आणि खरंच पप्पा पण आहेत. पप्पा थांबा दाखवते. सुकी मच्छी हे बघा. अजून कमी पडतं. मम्मीला बोलव ना. बांगड्या कुठून दे? कुठे बघ ते चांगले का बघ. जेवढा पण बघ. पण आम्ही सुकी मच्छी घेतो. त्या लोकांचं हे पॅम्पलेट आहे, म्हणजे ते बॅनर आहे ते बघा. सगळीकडे ते असं हे लिहिलेलं आहे मालवणीमध्ये काय ना तरी. इकडे बघा काय लिहिलं आहे, एकदा येवा पुन्हा घे नाही, एकदा घेवा पुन्हा यावा. हे आमच्या साईडचे असणार, कणकवली वगैरे लिहिलं आहे. हां लिहिलं आहे असं दिदी बोलते. दिदी स्पेशल अरे लिहिलंय वाचून मी काय करते मगासपासून. मी सगळीकडचं तेच वाचत फिरते आणि मम्मी पप्पांच्या पाठीपाठी फिरते. काय घेतात काय नाही सगळं शूट करत पण. अरे ते लाईट डोळ्यात ते होते तीन एकर लावल्यात एका स्टॉल. हां बघा ना एकदम असे मोठे मोठे बल्ब. तेवढा ती लाईट अशी बघितली ना की डोळ्यात जाते. ते लोकांना अट्रॅक्ट करायला लावतात. काही पडत अरे मग जास्त उजेड दिसला माझ्यासारखी लोक जातील असेल ना. काही हां सुकी मच्छी घेतलेली आहे. दाखव काय हे बघा. कर्दी घेतली आहे आणि हा चावला आहे ना. थांब ना एक एक घेऊया. कर्दी घेतली आहे आणि हा सुखा जवला घेतला आहे. सो सुकी मच्छी घेऊन झालेली आहे. आता दाखवली सगळं दाखवलं. चुलीवर भाजलेले काजू आणि हे तळलेले फणसाचं ते गरे 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 ते काय ते गरे बोल. अरे पण पटकन सुचलं नाही ना मला. आणि ते सगळं ताकातली मिरची वगैरे आहे. इथे हा पेजेचा तांदूळ. पेजेचा तांदूळ नाही उकडा तांदूळ. अरे तेच उकडा तांदूळ हा सगळं आहे. त्याचं बॅनर पण दाखवते. मसाले वगैरे त्यावर मिरच्या नाही ते हा आहे नाचणीचा नळा, म्हणजे जे आपण तळतो ना भाताबरोबर वगैरे खायला. कशा आहेत पप्पा? छान चांगलं आहे.
सो घेतोय ना आपण. आणणारच ना. आम्ही घेतले हे 2 पॅकेट. आम्ही दरवर्षी हे घेतो बिकॉज पप्पांना आवडतात, मला खूप आवडतात. आणि आता आम्ही डिसाईड केलं की आपण एअरफ्रायरमध्येच घेतो त्याच्या आधी. एअरफ्रायरमध्ये नीट राहतं मग ठीक आहे. कारण एअरफ्रायरमध्ये कधी कधी काही गोष्टी नीट होत नाही. आता माहीत नाही ते आम्ही नीट सेटिंगमध्ये लावत नाही की काय प्रॉब्लेम आहे, पण बघायला पाहिजे. तर मी इथून सर्वात घेतो आहे. मी आवळावाला घेते, ती कोकम घेते. पप्पा तुम्ही कुठला घेतला? पप्पांनी पण कोकम घेतला आहे. मम्मा तू कुठला घेते? आवळा आणि आवळा. आणि हे घेतलं काय आहे ते? केशर वेलचीचा एसेन्स ते असतं ना ते आहे. 70. सो आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगते. छान आहे. आवळा अजून पण लोक ओळखतात. दीदी पिऊन बघ कसं आहे सांग. हे चांगलं आहे. कोकम दीदीने पण एक कोकम घेतलं. मला ओळखलं. तू ॲज इट इज आहेस तशी आहेस ना. सो तिला बघितल्यासारखं वाटत. झालं काय, दीदी ना लहानपणी एक आसाक करून ते एक होतं शिबिर होतं नाटकाचं, तिकडे जायची. तर हां, तर ना तो जो स्टॉल होता तो त्यांचाच होता. हे जिथून आम्ही हे घेतलं. तर त्यांनी ना सगळ्यात पहिलं मम्मा पप्पांना ओळखलं, त्याच्यानंतर दीदीला ओळखलं. सो मम्मी बोलते की मी ॲज इट इज आहे ना. त्यांनी मम्माला असं बोलायचं की मम्मी राऊंड झाला ना. तेव्हापासून आहे तशीच आहे, बारीक आहे. एक दोन झालो ना आपण. म्हणून त्यांनी मम्मीला पहिलं ओळखलं. फेसिंग पण तशीच आहे. हां, फेसिंग पण तशीच आहे. अरे आपला राऊंड झाला ना. नाही बाबा नाही, आपण दोनच राऊंड. दोन एकच लाईन फिरला पण दोन. गाडीवाली साईड आहे. साधू की आता पितात. पप्पाने पण प्यायलोय, मी पण आता टेस्ट करायला चांगलं आहे. म्हणजे आवळ्याचा फ्लेवर पण येतं, गोड पण जसा हवा तसा आहे आणि रिफ्रेशिंग आहे पहिली गोष्ट. सो ते खूप सगळं खाण्याचं सेक्शन सुरू होतं. तुला काय खायचं? त्या दिवशी आम्ही चिकन लॉलीपॉप खाल्ले, ते पण चांगले. सगळं असं लावलेलं आहे. त्या साईडला पण थाळी वगैरे आहे. खेकडा ठेवलेला आहे, थाळी दाखवते आणि ह्या इथे ह्या साईडला थाळी आहे. बसा तुम्ही बरं का. इथेच बसा. आणि इथे हे सगळं असं आहे. आता मी घेतो चिकन पिझ्झा हॉटडॉग आणि हे इथे सगळं असं आहे. सो गाईज आमचं आलेलं आहे चिकन पिझ्झा. ते जे काय आहे, अरे नाही त्याच्यामध्ये तेच लिहिलं आहे चिकन पिझ्झा, चिकन हॉटडॉग. दीदी खाऊन बघ. चिकन हॉटडॉग. टेस्ट दीदी टेस्ट नाही मी खाते माझं. एक मिनटं मी पण टेस्ट. हळू का नको दाखव. कसं आहे सांग. तू घे ना तुझं, मी पकडते. खा. तुला बघायची मला नको. चांगलं आहे. तेच म्हटलं तिथे जे मिळतं ते कसं आहे, ते वेगळं चिकन त्यांचं पद्धत वेगळी आहे. त्यांचं बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही भेटतो पुढचं काहीतरी खाताना. त्याला कबाब घ्यायला आम्हाला व्हाईटवाला पाहिजे. आम्ही व्हाईटवाला घेतो. इथे असं सगळं आहे. ह्या साईडला फुल जेवणाचं आहे. आमचं आलेलं आहे लाल चटणी नाही आम्हाला तुम्हाला टेस्ट त्याचं नाही ना. नाही बरोबर नाही तर काय टेस्ट मम्मी दिली होती. नाही काय आहे, नाना हाताने खाऊन आता काय. नाही दिसेल नाही याच्यामध्ये. चांगलं आहे. थोडंसं हार्ड आहे बट स्टील चांगलं आहे. टेस्ट चांगली आहे. हार्ड म्हणजे आता काय. लवकर दिलं ना काढून. ऑलरेडी तर गेलं असतं.
आम्ही ते आम्हाला आवडलं मग आम्ही दुसरा अजून एक घेतला ऑरेंजवाला. ते कुठे आहे हे बघा हे सॉफ्ट आहे. सगळ्यांना हा दाखवते फक्त ब्लॉगरला दाखवते. छान आहे. झालं म्हणून आहे का तरी घरी घरी थोबड वगैरे कर. मस्त आहे, आवडलं मला खूप छान आहे. व्हाईट वाल्याच्या कम्पॅरिझनमध्ये हे चांगलं आहे. व्हाईट काहीच बाहेर आल्यावर इथे शिवाजी महाराजांचे मोठे असं एक हे ठेवलं आहे, स्टॅच्यू ठेवला आहे आणि तिकडे स्टेजवर परफॉर्मन्सेस चालू आहेत. आधी थोडा वेळ आधी ती लोक नाचत पण होते पण आता नाचत नाही आहे, थोडंफारच नाचतात. आधी फुल असा ग्रुप होता डान्स करायला. परवा गेलेलो फ्रायडेला, तेव्हा आम्ही चिकन लॉलीपॉप खाल्लेलं, ते मी शूट नाही केलं आहे. तेव्हा आम्ही चिकन लॉलीपॉप खाल्लं, मी फ्रेंडबरोबर गेलेली तेव्हा वॉफल पण खाल्लं आणि अजून काय खाल्लेलं बाप्पा आपण, कलेजी पाव आणि जवळा पाव. सो ते सगळं खाल्लेलं ते मी शूट नाही केलं आहे बट ते पण खूप छान होतं. आणि आज आम्ही जेवढं काही खाल्लं आहे ते पण सगळं छान होतं. कबाबमध्ये मला व्हाईटवाला जे असतं ना गार्लिकवालं ते मलाई आणि हे असतं ते मला आवडतं. बट ते माहीत नाही का जिथे आम्ही आता खाल्लं ते थोडंसं ना हार्ड होतं आणि त्याचा फ्लेवर एवढा नव्हता येत कम्पॅरेटिव्हली ऑरेंजवालं. आम्ही ऑरेंजवालं पण खाल्लं, ऑरेंजवालं खूप चांगलं होतं. दोन्ही मला आवडले. ठीक आहे व्हाईटवाला थोडंसं होतं बट ऑरेंजवाला खूप 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 छान होतं. बाकी पण सगळं छान होतं. एवढी शॉपिंग केलेली आहे आम्ही. पहिल्या 2 लाईनी फिरलो त्याच्यात आमचा पिशवा फुल भरलेला होता. सो तुम्हाला लोकांना तर मी दाखवलं आम्ही काय काय घेतलं आहे. आणि हा व्लॉग थोडासा मोठा झालेला असेल प्लीज आणि थँक्यू एवढा एंडपर्यंत माझा व्लॉग बघितल्याबद्दल. आणि माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.